ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य उपसंचालकांची भेट। मलकापूर पंचक्रोशीतील आवश्यक असलेले मलकापूर येथे उपजिल्हा रुग्णालय तात्काळ व्हावं यासाठी आमदार विनय कोरे यांनी नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता। याची गंभीर दखल घेत आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी देखील पुढील कारवाई करण्याची सूचना दिली होती। या अनुषंगाने आमदार विनय कोरे यांच्या सूचनेनुसार मलकापूर ग्रामीण रुग्णालयास आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी भेट दिली। आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची माहिती घेत पुढील कारवाई लवकरच करणार असल्याची माहिती डॉक्टर दिलीप माने यांनी दिली आहे। तर डायलिसिस सेंटर आणि सोनोग्राफी सेंटर तात्काळ सुरू करण्याबाबत देखील संबंधितांना सूचना दिल्या आहेत। मलकापूरसह पंचक्रोशीला उपजिल्हा रुग्णालयाची अत्यंत गरज आहे। वाड्या वस्त्यांवरील डोंगराळ ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना पुरेशा आरोग्य सेवा मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत होते। यासाठी अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी कित्येक वर्षापासून परिसरातून होत होती। याची गंभीर दखल घेत आमदार विनय कोरे यांनी याबाबत नागपूर हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता। या अनुषंगाने या ठिकाणी आवश्यक असलेली जागा, उपलब्ध असणाऱ्या सोयीसुविधा व एकूण बाबीचा आढावा यावेळी देण्यात आला। यावेळी माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील यांनी या ठिकाणी असणाऱ्या सुविधा, विविध समस्यांचा, रुग्णांना होणारा त्रास व अत्यावश्यक असणाऱ्या बाबी याबाबत प्रश्न उपस्थित केला। यावेळी नूतन नगराध्यक्ष रश्मी कोठावळे, नगरसेवक रमेश चांदणे, अमोल केसरकर, दिलीप पाटील यांच्यासह मलकापूर ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी विकास कांबळे, शाहूवाडी। नागपूर अधिवेशनच्या अनुषंगाने माननीय आरोग्यमंत्री यांच्यासोबत माननीय विनय कोरे साहेब यांनी एक मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या समस्याबाबत बैठक लावली होती आणि त्याच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयामध्ये काही सुविधा अजून वाढवण्यात येण्याकरता नवीन बांधकामाचा प्रस्तावाच्या बाबत माननीय आरोग्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते की विनय कोरे साहेबांच्या प्रतिनिधी जे असतील त्यांच्या संबंधित भेट द्यायची होती। त्यामुळे मी सिव्हिल सर्जन साहेब आणि आमच्या बांधकाम विभागाच्या डेप्युटी इंजिनियर आणि इथले स्थानिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, महानगराध्यक्ष आहेत इथल्या, त्याचबरोबर सगळे पदाधिकारी पण आहेत, यांच्यासमेत आम्ही आज इथे भेट दिलेली आहे। आणि याच्यामध्ये आपण 50 बेडेडचा इथल्या लोकांची मागणी आहे, त्या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव गेलेला आहे। त्याचा पाठपुरावा माननीय आरोग्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे की विनय कोरे साहेबांचे वरच्या शासन स्तरावरती त्याची मंजुरीचा प्रस्ताव सुरू आहे। तोपर्यंत काही गोष्टी आपल्याला इथं तात्पुरत्या करता येतात का ह्याचा विचार करत होतो आपण। तर ह्याच्यामध्ये प्राधान्याने इथल्या लोकांच्या सोयी आणि लोकप्रतिनिधींची मागणी त्याच्यानुसार आपण प्राधान्याने डायलिसिस युनिट जे अत्यंत गरजेचं आहे ते डायलिसिस युनिट आपण त्वरित इथं सुरू करण्याबाबतची कारवाई उद्यापासूनच सुरू करण्याच्या बाबत आपण महालॅब जे आमच्या डायलिसिस युनिटचे बघतात त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्याकडे एक्सरे मशीनची फॅसिलिटी इथं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सोनोग्राफी मशीनची एक मागणी होती। तर सोनोग्राफी मशीनसुद्धा आपण एक 8 दिवसामध्ये म्हणजे त्वरित इथं शिफ्ट करण्याबाबतच्या त्याच्या आढावा घेऊन सिव्हिल सर्जननी त्याची एक सोय केलेली आहे। त्याचबरोबर PM रूमच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना एक मार्चरी कॅबिनेट हवे आहे, तर त्याच्या बाबतीतसुद्धा आपण तातडीनं इस्टिमेट मागवलेले आहेत। आणि त्याचबरोबर या इमारतीचा जो 50 बेडेचं त्याचं बांधकाम विभागामार्फत इस्टिमेट तयार करून ते आपण शासनाला सादर करणार आहोत। आणि बाकी जे आता जे आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचं बघितलं तर इथला वर्कलोड खूप आहे, इथं गरज आहे। तर आमची जी मंडळी आहेत सगळे आमच्या विभागाचे, आरोग्य विभागाचे आहेत, त्याच्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी इथं होत आहेत। तर अजूनही डिलिव्हरी असेल किंवा ऑर्थोपेडिक सर्जन आहे का याच्या बाबतीतसुद्धा काय आपल्याला जादा सोयी देता येतील या बाबतीतसुद्धा IPHच्या सहाय्याने MGPIच्या माध्यमातून त्यासुद्धा आम्ही डॉक्टर देण्यासाठी तातडीनं आम्ही आमच्या लेवलची एक बैठक घेऊन डॉक्टरचा स्पेशलिस्ट कसे तुमच्या आपल्याकडे उपलब्ध होतील याचीसुद्धा त्वरित ह्या आठवड्याभरात आम्ही कारवाई करतो।